स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गव्हाणकर आणि ज्येष्ठ पत्रकार संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे यांना नुकतीच कोकणरत्न पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याबद्दल आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी यांचे वतीने शकील गव्हाणकर आणि जमीर खलफे यांचा सत्कार करण्यात आला। कोकणरत्न ही मानाची पदवी मिळाल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक सुहेल मुकादम यांनी कौतुक करून ही तमाम रत्नागिरीकरांनी ही बाब अभिमानास्पद असल्याचं सांगितलं। यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांनीही कौतुक करून संस्थेच्या यशाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला असल्याचं प्रतिपादन केले। या कार्यक्रमाला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, माजी उपनगराध्यक्ष सिराज अहमद खान, भाटे ग्रामपंचायत माजी सरपंच पराग भाटकर, कर्ला मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नदीम सोलकर, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शब्बीर वस्ता, ज्येष्ठ नागरिक शेख अहमद हुशे, रहिमान बिजापुरी, शौकत काझी, हमीद होडेकर, नवनिर्वाचित नगरसेविका नाहिदा सोलकर, आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शहरातील अनेक संस्थांच्या वतीने आणि वैयक्तिक सत्कार करण्यात आले। सत्काराला उत्तर देताना शकील गव्हाणकर यांनी स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा मुख्य उद्देश सांगितला, तसेच सर्वांना दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले। ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांनीही सर्वांचे आभार मानले।